प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। मुंबई, ठाणे, रायगड, पालघर सोबतच रत्नागिरीत आजही मुसळधार पावसाचा इशारा, तर कोल्हापूर घाट, गडचिरोली, नागपूर आणि गोंदियाला ऑरेंज अलर्ट। आजही ठाण्यासह नवी मुंबई आणि रायगडमधल्या शाळांना सुट्टी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली सोबतच साताऱ्यातील शाळाही आज बंद। कालच्या खोळंब्यानंतर आज मध्य हार्बर आणि पश्चिम मार्गावर लोकल सुरू। मध्य रेल्वेवर लोकल उशिरानं, ट्रॅकवरून पाणी ओसरल्यामुळे मुंबईची लाईफलाईन पुन्हा ट्रॅकवर। खडकवासला धरणातनं विसर्ग सुरू झाल्यामुळे पुण्यातील एकता नगर भागात भरलं पाणी, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यास सुरुवात। कोयना नगर परिसरात पावसाचा कहर सुरूच, कोयना धरणाचे दरवाजे 13 फुटांनी उघडले। दरम्यान कराड चिपळूण मार्ग बंद असल्यामुळे कोकणात जाणारे 150 प्रवासी पाटणमध्ये अडकले। नाशिक शहरात मुसळधार पावसाला सुरुवात, गंगापूर धरणातनं विसर्ग 1500 क्युसेक पर्यंत वाढवला जाणार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुंबईत मोनो सेवा पूर्वपदावर तर भक्ती पार्कजवळ मोनो अडकल्याच्या प्रकरणाच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। 582 प्रवासी तब्बल 2 तास अडकले होते मोनोमध्ये। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंना मोठा धक्का, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचे सर्व उमेदवार पराभूत। शशांक राव यांच्या पॅनलचे 14 तर प्रसाद लाड यांच्या समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी। बेस्टच्या निवडणुकीत जागा दाखवली, ठाकरे ब्रँडच्या बॉसचे एकही उमेदवार निवडून येऊ शकले नाहीत, प्रसाद लाड यांनी ट्विट करत डिवचलं। आणि दादर कबुतरखाना राड्याच्या 14 दिवसांनंतर 150 जणांवरती गुन्हा दाखल। 6 ऑगस्टला कबुतरखान्यावरील ताडपत्री फाडत तोडफोड प्रकरणी आंदोलकांवरती कारवाईचा बडगा।